नमस्कार. तूळ राशीच्या सर्व मंडळींना 21 जुलै ते 31 जुलै 5 विचित्र घटना अशा घडणार आहेत ना की त्यातील एक घटना तुमच्या आयुष्यात सुखाचा स्फोट घडवणार. तर माझ्या प्रिय तूळ राशीच्या लोकांनो, तुम्हाला जणू दुसरा जन्मच मिळणार आहे. पुढील 10 दिवसात तुम्हाला सांगते तुमची 5 मोठी स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण आता शनी महाराज मीन राशीमध्ये वक्री होत आहे आणि त्याचा आता तुमच्या राशीवरती कसा परिणाम होणार आहे आणि तुमचे नशीब कसे उजळणार आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. जे भाग्य तुम्हाला सांगते अनेक वर्षांपासून रडवत होतं ते भाग्य आता तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहेत. तर माझ्या तूळ राशीच्या मंडळींनो, रडणं धडपडणं आता थांबवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. कारण या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नाही. कारण आता तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही देखील बदलणार आहे. कारण तुम्हाला सांगते मागील 5 ते 6 महिन्यात तुमचे जवळपास प्रत्येक निर्णय चुकले असतील किंवा चुकीचे ठरले असतील. आपल्या लोकांनीच तुमचे जगणे कठीण करून ठेवलेले होते. आशा अपेक्षा तुटत होत्या. तुम्ही अशा परिस्थितीत अडकले होते की बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्गच दिसत नव्हता. मनात अनेक प्रकारच्या चिंता आणि तणाव होते. रात्री नीट झोप लागत नव्हती. परंतु तुम्हाला सांगते आता जुलै महिन्याचे हे 10 दिवस तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल घेऊन येणार आहे. आता तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचे भविष्य तुमच्या हातात आहे. या 10 दिवसात संपूर्ण कुटुंबाची रूपरेषा बदलू शकते. फक्त व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणे आवश्यक असेल. मागील काही काळात तुम्ही जिथे जिथे मेहनत केली तिथूनही निराशाच तुमच्या हाती लागली. काहीतरी मोठे करायचे होते परंतु ते काही शक्य होत नव्हते. तुमची रास तूळ रास आहे आणि जी इतरांच्या आयुष्यात आनंद वाटते परंतु स्वतःच्या आयुष्यात मात्र आनंदाचा मागमूसही नसतो. ज्यांचे भले करतात तेच लोक तुमच्या विरुद्ध कारस्थाने करतात. कारण तुम्ही तूळ राशीचे आहात. मागील काही काळात तुम्ही ठरवले होते की आता कोणाची मदत करायची नाही, कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही आणि आपल्या कष्टाने कमवलेला पैसा कोणाला द्यायचा नाही. पण काय झाले? या सर्व निर्णयांवरती पाणी फिरलं. कारण तुम्ही पुन्हा लोकांची मदत केली, लोकांना होकार दिला, त्यांना पैसे दिले, मध्यरात्री उठून तुम्ही त्यांना मदत केली आणि स्वतःच्या आयुष्याची मात्र तडजोड केली. स्वतः उपाशी राहून इतरांना खाऊ पिऊ घातले. पण बदल्यात तुम्हाला काय मिळाले? तर फक्त फसवणूक मिळाली, एकटेपणा मिळाला आणि संघर्ष मिळाला. तुम्हाला सांगते या संघर्षाच्या वेळी तुम्ही फक्त नेहमीच एकटे उभे राहिलात. कारण तुमची रास तूळ आहे आणि तुमचे राशी स्वामी साक्षात तुम्हाला सांगते शुक्रदेवता आहेत. जर तूळ राशीच्या व्यक्ती थोडासा स्वतःसाठी विचार करेल, स्वतःच्या आनंदासाठी जगेल आणि तुम्हाला सांगते तो आयुष्यात कोणती उंची गाठू शकतो. त्यामुळे हे पुढील 10 दिवस तुमच्यासाठी अगदी विशेष आहेत. या काळात तुम्ही स्वतःची सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. तुमच्या शरीराची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. कारण मागील काळातील चिंता आणि तणाव इतके वाढले आहेत की तुमचा रक्तदाब वाढत आहे आणि अचानक काही ना काही छोटे मोठे आजार होत आहे. रात्री डोकेदुखी इतकी वाढते की झोप देखील येत नाही. अधूनमधून औषधे घ्यावी लागतात. औषधांवर अवलंबून राहण्याची वेळ आता तुमच्यावर आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते जाणून घेऊया पुढील 10 दिवस तुमच्यासाठी कसे असतील. परंतु एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही तूळ राशीचे आहात आणि तुम्ही हार मानणाऱ्यांपैकी बिलकुल पण नाही आहेत आणि ही गोष्ट तुमच्यासाठी खूप चांगली आहे आणि आजही तुम्ही हार मानलेली नाहीत. मागील 4 ते 5 वर्षात तुम्ही जितके धोके, दुःख आणि जखमा सहन केल्या आहेत ना, तितक्या फारच कोणत्या लोकांनी सहन केल्या असतील. तूळ राशी तुम्हाला आयुष्य असं वाटते की जणू कुणाची तरी वाईट नजर लागलेली आहे. मेहनतीचे फळ मिळत नव्हते. लोकही तुमच्या विरोधात गेले, परक्यांनीही फसवलं. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीच तुमची संपत्ती आणि पैसा हिसकावून घेतला. आता कोणावर विश्वास ठेवावा हे तुम्हाला समजत नाही आहे. परंतु आता परिस्थिती अशी झाली की तुम्हाला एकटेपणा आवडू लागलेला आहे. एकटे राहणे पसंत पडू लागलेले आहे. 4 लोक बोलायला आले तरी तुम्ही तिथून निघून जातात. कोणी सल्ला दिला तरी तुम्ही ऐकत नाही. आता तुम्हाला इतके समजले आहे की या जगात माझे कोणी नाही. माझे आयुष्य मला स्वतःलाच घडवायचे आहे. कोणाकडून हे अपेक्षा ठेवायची नाही आहे. पण अडचण अशी आहे की आता जरी तुम्हाला हे समजले असले तरी परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा तुम्ही जुन्याच चुका करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते या चुका पुन्हा होऊ देऊ नका. आणि हे 10 दिवस कसे असतील तर तुम्हाला सांगते सर्वप्रथम राहू तुमच्या लग्नस्थानी बसलेले आहेत. मागील काही काळापासून तुम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजत नाही. राहू तुम्हाला काय करतोय तर गोंधळात टाकतोय. तुमच्या मनात भ्रम निर्माण करतोय. काय चांगले आणि काय वाईट हे ओळखणे कठीण झालेले आहे. आणि इतकेच नाही तर तुम्ही स्वतःवरही संशय घेऊ लागलेला आहात. स्वतःच्या क्षमतेबद्दलही शंका निर्माण झालेली आहे. मागील काही काळापासून तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उभे करत आहात.
पण गोष्ट एक लक्षात ठेवा की तूळ राशीचे लोक इतके कर्तृत्ववान, मनात जिद्द आणि जुनून असतो ना की तुम्ही सर्व काही करू शकतात आणि तेव्हा ते सर्व काही साध्य करू शकतात तुम्ही. पण सध्या तुम्हाला ते जमून येत नाही आहे, कारण की राहू तुम्हाला थोड्या संभ्रमात टाकत आहे. आणि अशा वेळेस काय होतं की इतर कोणाची तुम्हाला सांगते ऐकू नका, फक्त अशा व्यक्तींचे ऐका ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवतात. तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती नक्कीच असेल, मग तो तुमचा जीवनसाथी असू शकतो किंवा घरातील कोणी सदस्य ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटते की ही व्यक्ती मला योग्य मार्गदर्शन करेल. अशा व्यक्तीचे नक्कीच ऐका आणि आयुष्यात पुढे जा. मागील काही काळाबद्दल बोलायचे झाले तर राहू आणि शनी तुमच्या धनभावात बसलेले आहे. मंगळ पराक्रमाच्या भावात आहे आणि सूर्य चौथ्या भावात म्हणजेच घरातील सुख शांतीच्या भावात विराजमान आहेत. बुध प्रेमाच्या भावात आहेत. प्रेमासंबंधात बोलायचे झाले तर तुम्ही आता भावनांपेक्षा बुद्धीचा वापर कराल. कोणीही तुमच्याशी खेळ करू शकणार नाही. या 10 दिवसात जर कोणी खोटे प्रेम दाखवले तर तुम्हाला लगेचच समजेल की ही व्यक्ती फक्त माझ्याशी खोटे प्रेम करत आहे. ही व्यक्ती खोटे आश्वासने देत आहे आणि हे तुम्ही सहज ओळखाल. कोण तुमच्यावर खरं प्रेम करते आणि कोण फक्त खोटं बोलत आहे हे तुम्हाला आता स्पष्टपणे जाणवेल. नात्यांचे खरे स्वरूप आता तुमच्या समोर येणार आहे. या दिवसात तुम्हाला एकांत खूप आवडू लागेल आणि तुम्ही स्वतःशी संवाद साधाल आणि तुमचा जीवनसाथी आता तुमची ढाल बनणार आहे. केतू 7व्या भावात असल्यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की सर्वांपासून, नातेवाईकांपासून, अगदी जीवनसाथीपासूनही दूर जावे. अगदी म्हणजे कुठेतरी संन्यास घ्यावा, कुठेतरी एकटे राहावे असे मनात विचार येऊ शकतात. पण सध्या तुमचा जीवनसाथीच तुमची ढाल ठरेल. तुम्ही काही केले तरी तो तुम्हाला सावरून घेईल, तुम्हाला समजावून सांगेल. राहूमुळे जो भ्रम निर्माण होत आहे त्यापासून देखील तुमचा जीवनसाथी तुम्हाला वाचवेल आणि ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तुमचे मनही आता स्थिर आणि सकारात्मक राहील. जी नाती अडकली होती, प्रलंबित होती, त्यामध्ये आता काहीतरी निर्णय होईल. एकतर नाते तुटेल किंवा लग्न निश्चित होईल. काही ना काही मात्र नक्कीच घडणार आहे आणि ज्या संभ्रमात तुम्ही अडकले होतात त्यातून आता बाहेर पडणार आहात. तूळ राशीच्या लोकांना एक गोष्ट लक्षात ठेवा की मागील काही काळात तुम्हाला सर्वाधिक त्रास याच गोष्टीचा झाला की तुमचे काही निर्णय सतत चुकीचे ठरत होते. तुम्ही विचार केला इथे मेहनत करेल आणि मेहनतही केली, पण ती मेहनत व्यर्थ गेली. तुम्ही ठरवले की आपल्या कुटुंबाचे जीवन सुधारायचे आणि त्यासाठी आवश्यक पाऊलंही उचलली, पण परिस्थिती काय झाली, उलटीच झाली. ज्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगले करायचे ठरवले तेच लोक तुमच्या विरोधात गेले. कोणाला मदत करायची म्हणून मदत केली तर तेच तुमच्या विरोधात उभे राहिले. म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण केलं, ते तुमचा वेळ, तुमचे मन आणि तुमच्या भावना सर्व काही तुम्ही त्यांना दिलं, तेच लोक मागील काही काळात तुमच्याच विरोधात गेले आणि हा त्रास तुम्हाला सर्वाधिक सहन करावा लागत आहे. तुम्हाला खूप खंतही वाटते की माझ्यासोबत असं का घडतं आहे. तुम्हाला सांगते, सध्या असा टप्पा तुमच्या आयुष्यात सुरू आहे ना की प्रत्येक गोष्टीत तुम्हाला विलंब होत आहे. प्रत्येक काम उशिरा होत असल्याची जाणीव देखील तुम्हाला होत आहे. सध्या कोणतेच काम सहज पूर्ण होत नाही. कोर्ट कचेरीची प्रकरणेही लांबत आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागत आहे, परंतु पाहिजे तसं अपेक्षित फळ मात्र त्याचं काही मिळत नाही आहे. परंतु तुम्हाला सांगते मंडळींनो, या 10 दिवसात 21 जुलै ते 31 जुलै या 10 दिवसात सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते गुरु आणि शुक्र यांची युती होत आहे आणि गुरु तुम्हाला सांगते कर्क राशीत उच्च स्थानी जात आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जामुळे त्रस्त आहात. परिस्थिती अशी आहे की जितके कमवतं त्यापेक्षा जास्त कर्ज फेडण्यात तुमचा खर्च होतो आहे. कर्जामुळे घरातील सुख शांती पूर्णपणे नष्ट झालेली आहे. मनात इतकी चिंता आहे की तुम्ही त्याचा राग कोण तुमच्या घरावर किंवा घरच्यांवर किंवा जीवनसाथीवर काढता आणि या कर्जामुळे सर्व काही बिघडत आहे. परंतु आता शुक्र आणि गुरुची युती होत असल्याने जे कर्ज तुम्हाला त्रास देत होतं ना, त्यापासूनच आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळू शकते. काही ना काही मार्ग मात्र नक्कीच सापडेल. छोट्या मोठ्या आरोग्य समस्या, तणाव आणि चिंता यांपासून तुम्हाला आता आराम मिळेल. वाढलेला रक्तदाबही हळूहळू सामान्य होऊ शकतो. सूर्यग्रहाच्या सुखशांतीच्या भावात असल्यामुळे घरात नवीन काही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील येऊ शकतात. आरामदायी आणि आलिशान वस्तू घेण्याची देखील तुमची इच्छा होऊ शकते. घरात फर्निचर बनवू शकतात, वाहन खरेदी करू शकतात. भौतिक सुखसोयी वाढण्याचा देखील तुम्ही प्रयत्न कराल. मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असणार. गुरु आणि शुक्राच्या 6व्या भावात असल्यामुळे थोडा आळस येऊ शकतो, त्यामुळे आळस येणं तुम्हाला टाळावं लागेल. काम पुढे ढकलू नका. या दिवसात काम टाळण्याची सवय टाळणे खूप महत्त्वाचे तुमच्यासाठी असणार आहे. आणि तूळ राशीच्या लोकांना मला एक गोष्ट सांगा, मागील 2 ते 3 वर्षात तुमच्या आयुष्यात काही मोठी संध्या आल्या होत्या का? तुम्हाला वाटत होते का सर्व काही उत्तम चालले, चारही बाजूने आनंद येत होता, कुटुंब आनंद होते,
व्यवसाय, कामधंदा देखील चांगला चालत होता, उत्पन्न चांगले होते, पण अचानक काही अशा घटना तुमच्या आयुष्यात घडल्या की तो सर्व आनंद हळूहळू तुमचा नाहीसा झाला. जे उत्पन्न होते ते कर्जात आणि आजारांवर खर्च होऊ लागलेत. घरात वादविवाद सुरू झाले आणि मागील 4 ते 5 वर्षात अचानक असे काही घडले की त्यानंतर घटना ह्या पुन्हा पुन्हा घडत राहिल्या. तुम्हाला सांगते कारण या दिवसात तुमची परीक्षा, परमेश्वर तुमची परीक्षा घेत होता आणि अनेक लोकांना माहीत नसते की नेमकी काय करावे आणि खरी अडचण आहे तुम्हाला सांगते तिथेच निर्माण होते. त्यामुळे याबाबत सावध राहणे तुमच्यासाठी गरजेचं आहे. आता तुम्हाला काय सांगते की आता हे 10 दिवस तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचे आहे. त्यामुळे काय करायचे की सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचे, स्वतःला थोडी काही एक शिस्त लावायची, आईवडिलांचे चरण स्पर्श करा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांचा सल्लामसलत करा, त्यांच्याशी आपले चांगले कर्म करा, वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका. घरात जर नोकर चाकर असतील, ड्रायव्हर असेल, सफाई कर्मचारी असतील तर त्यांना नक्कीच मदत करा. अशा लोकांना आर्थिक मदत केल्याने काय होते की आपल्यावरती शनी महाराज तर प्रसन्न होतातच आणि त्यामुळे काय होतं की आपल्या जीवनातील काही अडीअडचणी असतील तर त्या दूर होण्यास नक्कीच मदत होते. ह्या छोटे उपाय आहेत जे की केल्याने नक्कीच त्याचा फायदा मात्र मोठा नक्कीच असतो. तूर राशी तुम्हाला फक्त एकच सांगू इच्छिते की जीवनात शिस्त ठेवा, अनुशासन पाळा, शिस्तीत राहा. शिस्तीत राहिला तर काय होतं, सर्व काही उत्तम राहतं. डिसिप्लिन ठेवा आणि हे छोटे उपाय नक्कीच करून बघा. तर तुम्हाला सांगते येणारे हे 10 दिवस साधे नाही तर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर नशीब तुमच्या बाजूने उभे राहण्याची चिन्ह आता दिसत आहे. त्यामुळे घाबरू नका, हार मानू नका, स्वतःवरचा विश्वास अजिबात कमी होऊ देऊ नका. लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल इतर कोणी नाही तर तुम्ही स्वतः घडवणार आहात. संयम ठेवा, शिस्त बाळगा आणि योग्य वेळी योग्य निर्णय नक्कीच घ्या, कारण आता तुमच्या आयुष्याचे बंद दरवाजे उघडण्याची वेळ जवळ आलेली आहे. त्यामुळे त्या संधीचा नक्कीच फायदा घ्या. आणि तूर राशीच्या मंडळींना आजची माहिती तुमच्या मनाला स्पर्श केलेली असेल तर नक्कीच माझ्या या आजच्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि होय सबस्क्राईब जर अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा, कारण की आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यास प्रोत्साहन देतो. धन्यवाद.